लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांनो, खरंच आता इथे या मालिकेमध्ये खूपच मोठा ट्विस्ट आलेला आहे। तो काय आहे, इथे राहुल, रोहिणी आणि नयना बरोबर आणखी चौथी व्यक्ती कोण आहे हे आपल्याला या आजच्या भागामध्ये आणि पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो। चला तर मग आजच्या या भागाला सुरुवात करूयात, कारण आता इथे म्हणजे फेरीच्या राऊंडमध्ये सरोज इथे खाली कोसळलेली असते आणि सरोज खाली कोसळल्यानंतर आता इकडे मात्र खूपच मोठा गेम झालेला असतो आणि तो म्हणजेच काय तर इथे आता सरोजचा पाय मुरगळलेला असतो आणि कलाला अजिबातच शांत बसवत नसतं। ती विचार करत असते की नाही, काही जरी झालं तरी सुद्धा ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या माझ्यामुळे झालेल्या आहेत, माझ्यामुळे इथे सरोज मॅडमने ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यामुळे हे सगळं काही झालेलं आहे असा इथे ती विचार करत असते। आणि असा विचार केल्यानंतर आता इकडे जेव्हा कला खोलीमध्ये येते आणि खोलीमध्ये आल्यानंतर, नाही सरोज मॅडम, मी असं काहीतरी करेल की ज्यामुळे इथे आता तुमचा हा जो काही पाय आहे तो लवकरच बरा होईल असा विचार ती इथे करत असते। आणि असा विचार केल्यानंतर आता लगेचच इथे कलाने तिच्या आजीने जो पारंपरिक लेप बनवून इथे कुठल्याही दुखण्यावर रामबाण असा उपाय असायचा आणि रामबाण असा उपाय असल्यानंतर इथे लगेचच आता कला जी आहे ती तो उपाय इथे करत असते। आता कलाने हा उपाय केल्यानंतर सरोजला तर इथे आराम मिळणारच असतो, पण इथे सरोज अगदीच स्वतःच्या पायावर व्यवस्थित उभा राहून उद्याच्या सुद्धा स्पर्धेमध्ये व्यवस्थित भाग घेणार असते, हे इथे ती त्यासाठी सगळं करत असते। आता जेव्हा इथे अद्वैतला जाग येते तो पाहतो तर इथे कला तिच्या रूममध्ये नसते आणि कला कुठे गेली असेल असा विचार तो करतो। खरे खरे म्हणून तो ओरडत असतो, खरे इथे रूममध्ये नाहीये म्हणून तो शोधण्यासाठी किचनमध्ये जातो। आता किचनमध्ये सुद्धा कला नसते, कला इथे सरोजच्या खोलीमध्ये असते आणि कला इथे सरोजच्या खोलीमध्ये असल्यानंतर इथे तिने आता व्यवस्थित लेप लावून दिलेला असतो, कोमट कोमट आणि छान हा लेप लावून दिल्यानंतर आता सरोजला थोडासा आराम सुद्धा मिळणार असतो। जो पाय मुरगळला आहे त्या पायावर सूज आलेली आहे तो पाय आता इथे बरा सुद्धा होणार असतो आणि त्यामुळेच आता इथे हे सगळे काही प्रयत्न कलाचे सुरू असतात। आता किचनमध्ये शोधून सुद्धा इथे त्याला कला सापडत नाही, मग कुठे असेल म्हणून तो विचार करत असतो। तेवढ्यातच आता कला जी आहे ती इथे येताना दिसत असते आणि तेव्हाच कला म्हणत असते, काय हे घाबरले ना मी, अगं तू काय वेडी आहेस का, अशी अंधाऱ्या रात्री काय उगाचच फिरत आहेस आणि हे सगळं काय करत आहेस, तुला काही कळतंय का, असा विचार इथे आता ती करत असते। आणि हा विचार केल्यानंतर इकडे मात्र आता लगेचच अद्वैत म्हणत असतो, तू काय हे कुठे गेली होतीस आणि काय चाललंय हे, त्यावर ती म्हणत असते, अरे काही नाही, मी इथे सरोज मॅडमच्या पायाला लेप लावायला गेले होते आणि त्या जेव्हा जाग्या होत्या तेव्हा त्यांनी मला लेप नाही लावू दिला, म्हणूनच मी ठरवलं की आता लेप लावून यावं, म्हणजे नक्कीच त्यांना आराम पडेल। आणि तेव्हा तो म्हणत असतो, अच्छा मग आई आता बरी आहे का, हो आता त्या शांत झोपलेल्या आहेत, असं इथे ती सांगत असते। तर आता इकडे दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की आता इकडे जो अद्वैत आहे तो म्हणत असतो, बरं ठीक आहे चल तू पण झोप, मी हे ठेवून येते। आणि तेव्हा ती म्हणते, नाही मी ठेवते। तेव्हा तो म्हणतो, नाही मी ठेवतो म्हटलंय ना, तुला हातात जर धुवायचं असेल तर आपल्या खोलीमध्ये जाऊन धु आणि तू सुद्धा दमलेली आहेस ना, असा विचार इथे तो करत असतो। आता कला लगेचच खोलीमध्ये जाते आणि खोलीमध्ये जाऊन ती पटकन झोपी जाते। अद्वैत विचार करतो, नाही ही खरंच खूप दमली असेल, त्याचबरोबर नुसती धडपड आणि धावपळ सुरू असते हिची, किती काय काय कामं करते, प्रत्येक काम इथे स्वतःला करायचं असतं, त्यामुळे किती दमते असा विचार तो इथे करत असतो। आता नाही, लगेचच हिच्यासाठी सुद्धा आपण इथे काहीतरी केलं पाहिजे असा इथे तो विचार करत असतो। आणि असा विचार केल्यानंतर आता लगेचच इथे कलाच्या बाजूला तो बसत असतो आणि कलाच्या बाजूला बसल्यानंतर इथे तिचे पाय चेपून देण्याचं तो इथे काम करत असतो। आता पाय चेपून देत असताना इकडे मात्र जो अद्वैत आहे तो अद्वैत त्याचे पाय तर चेपत असतो, पण जेव्हा कलाला इथे समजतं की तिच्या पायाला कोणीतरी हात लावलेला आहे तेव्हा तिची चुळबुळ जी आहे ती इथे सुरू असते आणि अद्वैत इथे पाय चोपत असतो। तर इकडे मात्र कला जोरातच त्याला एक लात मारते आणि लात मारल्यानंतर
अद्वैत जो आहे तो अगदीच खाली कोसळतो. अद्वैत एवढा खाली पडतो की त्याच्या अंथरुणावरच तो जाऊन पडलेला असतो आणि अंथरुणावर जाऊन पडल्यानंतर इकडे मात्र कलाला काहीतरी पडल्याचा आवाज येतो आणि कलाला काहीतरी पडल्याचा आवाज आल्यानंतर इकडे आता कला लगेचच झोपेतून उठत असते आणि ती म्हणत असते, नाही नाही, नक्कीच काहीतरी झालेलं आहे, काहीतरी पडलंय, चांदेकर चांदेकर, कसला तरी आवाज आलाय, चांदेकर, असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हा ती त्याच्या बाजूला जाऊन बघते तर हा असा का उठून बसलेला आहे. चांदेकर, इथे नक्कीच कोणीतरी होतं, नक्कीच नक्कीच कोणीतरी होतं, काहीतरी आवाज आलाय, काय झालंय, तू बघितलंयस का? पण एक गोष्ट सांग चांदेकर, तू इथे असा का बसलेला आहेस, असं ती त्याला विचारत असते. आणि असं विचारल्यानंतर इथे तू ऐकलंयस का? तेव्हा असं काय काय झालेलं आहे, सांग ना जरा. आणि तेव्हा इथे मला नक्कीच काहीतरी माझ्या पायावर असं वाटलं, मला सांग ना, तू बघितलंयस का? तू असा झोपला का नाही आहेस? आणखी त्यावर आता जो अद्वैत आहे तो म्हणत असतो, मीच होतो. काय, तू माझ्या पायापाशी काय करत होतास? माझ्या पायापाशी ते मी तुझे पाय चेपून देत होतो. काय, तू माझे पाय चेपून देत होतास? चांदेकर, तू बरा आहेस ना? हो, म्हणजे तू थकली आहेस ना, म्हणून मी तुझे ते पाय चिपवून देत होतो आणि तू तर मला डायरेक्टच लात मारलीस, असं इथे तो बोलत असतो. आता असं बोलल्यानंतर इकडे मात्र लगेचच आता कला विचार करत असते, अरे काय हे चांदेकर, आणि हसायलाच लागलेली असते. त्यावर अगं हसतेस काय अशी, आणि ये इकडे ये, असं इथे ती बोलत असते. आणि असं इकडे बोलल्यानंतर इकडे लगेचच आता ती एका गोष्टीचा विचार करते. ती म्हणत असते की चांदेकर, माझे पाय चेपत होतायस आणि मी तुला लात मारली. हो, तू मला लात मारलेली आहेस आणि लात मारल्यामुळे मी इथे खाली पडलो, असं इथे ती बोलत असते. तेव्हा कला त्याला स्वतःकडे बोलवते आणि कला त्याला स्वतःकडे बोलवल्यानंतर आता लगेचच त्याचे दोन्ही सुद्धा गाल इथे ती पकडत असते. आणि दोन्ही गाल पकडल्यानंतर इथे आता अद्वैत म्हणत असतो, सोड, चल सोड, मला ना असं अजिबातच मला नाही आवडत हे असे गाल वगैरे पकडलेले. आणि तू हसतेस ना, इथे खरंच ना रात्रीचं मी कधीच तुझ्या पायाजवळ येणार नाही तर इथे आता तू आईसोबत मला सुद्धा इथे बेडवर नक्कीच झोपवशील, असं इथे तो बोलत असतो. त्यावरच आता कला पुन्हा त्याचे गाल पकडते आणि म्हणत असते, बापरे, किती ते निरागस ग, खरंच माझा गोंडूसा ग चांदेकर, असं ती म्हणत असते. तेवढ्यातच आता ठीक आहे, मला नाही बोलायचं तुझ्याशी, मी झोपतो. आणि इथे तू असं मला धक्का दिलाय जोरात, मी तुझी तर मदत करत होतो ना. आता तेव्हा कलाला खूप आनंद होत असतो की अद्वैत तिची एवढी काळजी करतोय, तिच्यावर भरभरून प्रेम करतोय. ह्या सगळ्या गोष्टीमुळे इथे आता सगळं काही तो ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता कला जी आहे ती खूपच सुखावलेली असते. आणि तेव्हाच कला सुखावल्यानंतर इथे आता लगेचच तो झोपतो. आणि तो झोपल्याचा नंतर इकडे लगेचच आता तो म्हणत असतो, चल झोप, मला पण झोपू देत. आता ती म्हणत असते, हो मी तर झोपणारच आहे. आणि त्यावरच आगाऊ असं म्हटल्यानंतर आता तो तिला म्हणत असतो, तू अति आगाऊ. आणि तेव्हा कला जी आहे ती मुद्दामूनच इथे त्याच्या कानाशी खेळण्याचं बराच वेळ प्रयत्न करत असते. तर आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. इथे सरोज उठलेली असते. उठून पायाला लेप पाहते आणि लेप पाहिल्यानंतर तिला खात्री पटते की हे सगळं कलाने केलं आहे म्हणून. आणि हे सगळं कलाने केलं आहे याची खात्री पटल्यानंतर इकडे ती लगेचच चष्मा लावते. आणि चष्मा लावल्यानंतर उठल्याबरोबर नेहमीप्रमाणेचीच इथे जी मोबाईल चेक करण्याची सवय असते तो मोबाईल इथे ती चेक करत असते. आणि मोबाईल चेक केल्यानंतर इथे त्या मोबाईलवरती तिचा आणि तिच्या सासूबाईंचा इथे म्हणजे शारदामाईचा इथे व्हिडिओ असतो. आणि शारदामाईचा इथे व्हिडिओ असताना तो व्हिडिओ ती प्ले करत असते. आणि त्या व्हिडिओमध्ये इथे दोघी सासू सुना कशा एकमेकींना साथ द्यायच्या, तिची सासू तिला किती कशा पद्धतीने सपोर्ट करायची, ह्या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये असतात. आणि तो व्हिडिओ आज तिच्या मोबाईलवरती असतो. आणि हे सगळं कलाने केलेलं असतं, कारण कलाला काही जरी झालं तरी सुद्धा इथे सरोजला त्या स्पर्धेमध्ये हार मानू द्यायचं नसतं आणि त्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करायचं असतं. आणि आम्हाला ही स्पर्धा जिंकायची सुद्धा असते, भलेही आम्ही जिंकू नये, पण इथे दोघींचं नातं एक वेगळ्या दिशेला नेण्यासाठी कलाला हे सगळं काही करायचं असतं. आणि त्यामुळेच ती ह्या सगळ्या गोष्टी इथे करत असते. आता स्पर्धेवरती सगळेजण येऊन जमलेले असतात. आणि स्पर्धेच्या ठिकाणी सगळेजण येऊन जमल्यानंतर मात्र आता
इकडे सगळे आलेले असतात, पण आता दुसरा जो राऊंड आहे तो इथे सुरुवात होणार असते. तर दुसरा राऊंड असतो तो म्हणजेच की इथे खुर्चीचा, आणि त्याचबरोबर आता आपल्या पार्टनरसोबत तुम्हाला ही खुर्ची खेळायची आहे असा राऊंड असतो. पण आता इकडे जी कला आहे ती म्हणत असते, माफ करा पण मला ह्या राऊंडमध्ये इथे पार्टिसिपेट नाही करता येणार असं तिचं म्हणणं असतं. आणि तेव्हा माझा पार्टनर जो आहे तो पार्टनरच इथे नाही आहे असं तिचं म्हणणं असतं. आणि तेव्हा लगेचच इथे आता ती म्हणत असते, अच्छा कसं काय पार्टनर नाही आहे. तेवढ्यातच आता इथे सरोज आलेली असते आणि सरोज म्हणत असते, कोण म्हटलं की तुझा पार्टनर नाही आहे, तुझा पार्टनर आहे आणि तो तुला एकटं कधीच सोडणार नाही असं सरोज म्हटलेली असते. आता सरोजने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर सगळ्यांनी आता इथे सरोजचं टाळ्या वाजूनच कौतुक केलेलं असतं. आणि सरोजचं टाळ्या वाजूनच कौतुक केल्यानंतर तिला आता इथे बोलवल्यात, ती इथे एंट्री घेतलेली असते. आता तिने इथे एंट्री घेतल्याबरोबरच खूपच सगळ्यांना आनंद झालेला असतो, कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा इथे आता जी काही सरोज आहे ती इथे साथ देण्यासाठी आलेली असते. आणि ती इथे साथ देण्यासाठी आल्यानंतर आता खूपच धमाका ह्यांच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे होताना सुद्धा आपल्याला इथे प्रेक्षकांनो लवकरच दिसणार आहे. आता इकडे जी कला आहे ती म्हणत असते, सरोज मॅडम तुमचा पाय वगैरे बरा आहे का, त्याचबरोबर तुम्ही ठीक तर आहात ना, असं इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता इकडे लगेचच सरोज म्हणत असते की हो मी बरी आहे आणि त्याचबरोबर माझा पाय जो आहे तो सुद्धा आता बरा आहे आणि मी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी सुद्धा इथे तयार आहे असं इथे ती बोलत असते. आता इकडे जी कला आहे ती लगेचच सरोजकडे जाते आणि सरोजकडे गेल्यानंतर लगेचच तिला मिठी मारत असते, कारण सरोज इथे आलेली आहे त्यामुळे इथे तिला खूप जास्त आनंद झालेला असतो. आता इकडे लगेचच ती म्हणत असते, इथे माझ्या पार्टनर सुद्धा आलेला आहे त्यामुळे मला खूप जास्त आनंद इथे होत आहे असं इथे ती बोलते. आता तुमचा पार्टनर इथे आलेला आहे म्हटल्यावरती तुम्हाला कुठल्याच गोष्टीची काळजी नाहीये, चला मग आता करूया पुढच्या राऊंडला सुरुवात असं म्हणूनच आता इथे जे मंगळागौरीच्या खेळातले वेगवेगळे पद्धतीचे राऊंड असतात त्या राऊंडला इथे सुरुवात झालेली असते. आणि सुरुवात झाल्यानंतर आता इथे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट असते की ह्या राऊंडमधून इथे सासू सुनांच्या जोडीला अगदीच इथे इतर बायकांना चुकून बाहेर पडायचं असतं. आणि बाहेर पडण्यासाठी हा इथे राऊंड असतो, अगदीच दिशाभूल करून म्हटलं तरी सुद्धा इथे बाहेर पडायचं असतं. आता हा राऊंड खूपच रंजकदार आणि त्याचसोबत खूपच इंटरेस्टिंग सुद्धा इथे होत असतो. सगळ्या ज्या इथे बायका जमलेल्या असतात त्या इथे खूप जास्त आनंदी असतात, खूप जास्त हॅपी असतात, कारण आज इथे सगळ्यांना एवढा आनंद झाल्यामुळे आता इकडे ही स्पर्धा खूपच छान पद्धतीने इथे रंगलेली सुद्धा असते. आणि त्याचबरोबर ही जी स्पर्धा आहे ती इथे छान पद्धतीने रंगल्यानंतर आता इकडे त्या राऊंडमधून बाहेर पडायचं असतं. आणि त्या राऊंडमधून बाहेर पडल्यानंतर आता कसं बाहेर पडतील हा सगळ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न सुद्धा इथे असतो. तर आता इकडे बाहेर ह्या राऊंडमधून पडण्यासाठी कला आणि त्याचबरोबर सरोजने खूपच मोठी इथे आता ट्रिक वापरलेली असते. आणि खूपच मोठी ट्रिक इथे वापरल्यानंतर आता इकडे त्या दोघी जणी भांडायला सुरुवात करत असतात. आता ह्या दोघी या पद्धतीने भांडत असतात की विचारूच नका, कारण या पद्धतीने भांडल्यानंतर मात्र आता सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय झालेलं आहे. इकडे तर आता नैना रोहिणी म्हणत असते की नाही 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 मला तर खूपच मजा येत आहे, जर असंच ह्यांचं इथे भांडण चालू राहिलं तर मी तर म्हणेल की हा जो काही खेळ आहे तर हा संपूच नये, कारण ह्या दोघींचं असं भांडण बघायला मला तर खूपच जास्त मजा येते असं इथे रोहिणी बोलत असते. तर आता मात्र इकडे अद्वैत म्हणत असतो, हे सगळं काय चाललेलं आहे, ह्यांची भांडणं एवढ्या टोकापर्यंत जातील असं तर मला कधीच वाटलं नव्हतं. ह्या खरेच एक ठीक आहे, पण आई सुद्धा इथे भांडण करायला लागलेले आहे, ही गोष्ट तर खरेच खूपच जास्त डेंजर आहे असा इथे तो विचार करतो. इकडे मात्र संगीता समजावण्याचं काम करत असते. संगीता इथे म्हणत असते, अगं कले काय करते, जरा धीराने तरी घे. पण कला मात्र इथे काहीच ऐकत नसते आणि कला काहीच न ऐकल्यामुळे आता ह्या दोघींची भांडणे जी आहे ती अगदीच विकोपाला जाऊन सुद्धा पोहोचलेली असतात प्रेक्षकांनो. कारण इकडे आता ह्या दोघींची अशा पद्धतीचे भांडणं बघण्यामध्ये हे सगळेजण अगदीच गुंतून गेलेले असतात. ह्या सगळ्यांना तर अजिबातच कळत नसतं की नेमकं काय चाललंय, कशा पद्धतीने
पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि त्याचबरोबर आता सगळ्यात आणि लास्टचा जो इथे टर्न असतो तो म्हणजेच की आता लगेचच इथे दोघी एकमेकींचा हात धरतात आणि दोघी एकमेकींचा हात धरल्यानंतर इतर लोकांची दिशाभूल करतात आणि इतर लोकांची दिशाभूल करून त्या लगेचच तिथून पळ काढत असतात. आणि लगेचच आता कला म्हणत असते की आम्ही हा जो काही आजचा राऊंड आहे तो आम्ही हा राऊंड इथे जिंकलेलो आहोत असं इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर खरं तर आता यांचं कौतुक करण्यासारखं इकडे होतं. आता लगेचच अद्वैतच्या गळ्यामध्ये इथे एक माळ नेऊन टाकली जाते. तर अद्वैत म्हणत असतो मला माहित होतं ही खरे एक नंबरची नाटकी आहे, पण आई आई तू सुद्धा इथे तिच्या सोबतीला राहून इथे नाटक केलेलं आहेस. बापरे, खरंच आता मला तर खूपच मोठा धक्का बसलेला आहे आणि इथे खरे नाटके करते, पण आई तू सुद्धा अशी कशी करू शकतेस ग. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ती बोलत असते. ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता इकडे मात्र दुसऱ्या खेळाला इथे सुरुवात होणार असते आणि दुसऱ्या खेळाला सुरुवात साठी इथे मात्र आता तुम्ही आता जे काही हसून घ्यायचं आहे ते तुम्ही हसून घ्या असं इथे रोहिणीचं म्हणणं असतं. कारण आता इथे कला इथे फक्त आणि फक्त तुझ्या आयुष्यामध्ये इथे पुढचे काही दिवसच राहिलेले आहेत आणि आता इथे तुला लवकरच इथे ह्या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे असं रोहिणी बोलत असते. आता रोहिणी त्या स्पर्धेतून थोडीशी बाजूला येते. रोहिणी त्या स्पर्धेतून थोडीशी बाजूला आल्यानंतर लगेचच ती आता इथे राहुलला कॉल करत असते. राहुलला कॉल केल्यानंतर ती म्हणत असते राहुल काय चाललंय हे, तुला मी एक काम सांगितलं होतं तर ते काम सुद्धा तू साधं व्यवस्थित केलेलं नाहीयेस आणि त्याचबरोबर कधी येणार आहे इथे तुझा माणूस ते सगळं काही घेऊन. त्याचबरोबर आता तू नको काळजी करूस आणि इथे माझा माणूस जो आहे तो वेळेतच पोहोचेल आणि तिथे पोहोचला सुद्धा असेल. त्यामुळे तू अजिबातच काळजी करायची गरज नाहीये. कारण आज जे काही होणार आहे ते इथे जी कला आहे कलाच्या आयुष्यातला सगळ्यात इथे मोठा आणि इम्पॉर्टंट दिवस असणार आहे. त्यामुळे तू अजिबातच काळजी करू नकोस. आता तू तिथे त्या ठिकाणी जा ज्या ठिकाणी मी तुला सांगितलं होतं त्या ठिकाणी तू जा असं सांगण्यात आलेलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगितल्यानंतर लगेचच आता इथे ती त्या ठिकाणी जात असते. त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे जाऊन तिला शोधायचं असतं आणि ती तिथे जाऊन त्या ठिकाणी जाते. खूप अंधार असतो आणि मागे वळून पाहते तर प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे झालेली असते की अनामिका ह्या सगळ्या लोकांना सामील असते. अनामिका तिथे जाते आणि तिथे गेल्यानंतर अंधाऱ्या सावलीमध्ये ती तिच्याकडे पाहिल्याच्या नंतर ती येणारी समोर व्यक्ती इथे जी आपली रोहिणी आहे रोहिणीच्या समोर येते आणि तेव्हा रोहिणी तिला इथे म्हणत असते तू इथे काय करतेस आणि तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली. तेवढ्यातच आता रोहिणीचा इथे फोन वाजतो. रोहिणीचा फोन वाजल्यानंतर रोहिणी म्हणत असते घ्या तुमचा फोन घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि फोन घ्या आणि तो स्पीकरवरती टाका असं तिला ती म्हणत असते. आता तो फोन असतो राहुलचा. राहुल म्हणत असतो काय मग मम्मा पोहोचलं ना तुला जे पाहिजे होतं ते तुझ्यापर्यंत. आणि तेव्हाच इथे ती म्हणत असते हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर ही इथे काय करते आणि ही अनामिकाला इथे तू का बोलवलेला आहेस असं इथे ती बोलत असते. त्यावर आता राहुल लगेचच म्हणत असतो अगं असं काय करतेस मम्मा, ती तर आपल्या टीममध्ये कधीपासूनच आहे. काय म्हणायचं काय आहे तुला. हो ती आपल्या जेव्हापासून घरी आलेली आहे ना तेव्हापासून ती आपल्याच टीममध्ये आहे असं इथे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर रोहिणीला खूपच मोठा धक्का बसतो. आता तुला जे पार्सल हवं होतं ते सगळं इथे मी पाठवलेलं आहे त्यामुळे तू एकदा ते व्यवस्थित चेक करून घे असं इथे तो सांगत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगितल्यानंतर लगेचच आता इकडे रोहिणी ते पार्सल इथे पाहते आणि ते पार्सल पाहिल्यानंतर इथे पाहते तर त्यामध्ये तो साप असतो. आणि तेव्हाच आता इकडे मात्र अनामिका म्हणत असते काय मग तुम्हाला ज्या गोष्टी इथे पाहिजे होत्या त्या गोष्टी तर तुम्हाला इथे मिळालेल्या आहेत ना. मग आता रोहिणी म्हणत असते हे बघ जास्त हवेमध्ये उडायचं काम नाहीये. त्यावरच ती म्हणत असते नाही तुमचा काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय. मी असं का करेल. आणि त्याचबरोबर इथे रोहिणी म्हणत असते हे सगळं काय आहे, तू आमच्या बाजूने कशी आहेस. पण आता प्रेक्षकांनो त्यांनी ते इथेच स्टॉप केलेलं असतं. खरं पाहायला गेलं तर त्यांना आता इथे खूपच मोठा बहुतेक ट्विस्ट आणायचा आहे त्यामुळेच त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी इथे बहुतेक केलेल्या असाव्यात असंच आपल्याला इथे वाटत आहे. तर आता मात्र इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग
हा खूपच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार असणार आहे. कारण इथे जी काही रोहिणी आहे, रोहिणीने शेवटच्या राऊंडमध्ये इथे एक खूप मोठा गेम केलेला असतो. तो म्हणजेच की आता इथे बांदेकर म्हणत असतात की आता लक्ष्मी आता तिच्या पावलांनी घरामध्ये येत आहे आणि लक्ष्मी तिच्या पावलांनी घरामध्ये आल्यानंतर आता बघा काय होतंय तेव्हाच आता कला तिचा बॉक्स जो आहे तो इथे शोधायला जाते. तर जेव्हा ती तिचा बॉक्स शोधते, तो बॉक्स शोधल्यानंतर त्या बॉक्समध्ये इथे साप असतो आणि साप लगेचच आता इथे कलाच्या आता हातावरती डसत असतो. आता कलाच्या हातावरती तो साप डसल्यानंतर इथे मात्र कला लगेचच इथे तिच्या पूर्ण शरीरामध्ये विष गेलेलं असतं आणि तिच्या पूर्ण शरीरामध्ये इथे विष गेल्यानंतर आता इकडे कलाला खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो. कारण इथे खूप मोठं इथे कलाबरोबर कांड झालेलं असतं आणि हे कांड कोणी केलेलं असतं प्रेक्षकांनो, तर हे फक्त आणि फक्त इथे रोहिणीने केलेलं असतं. बदला घेण्यासाठी हे सगळं केलेलं असतं. आता कला इथे आलेली असते आणि कलाकडे पाहिल्यानंतर सगळ्यांना खूपच मोठा इथे धक्का बसतो आणि तेव्हाच इथे अद्वैत जो आहे तो इथे खरे खरे म्हणून ओरडत असतो आणि कलाच्या तोंडून विष पडलेलं असतं. लगेचच इथे त्याच सेटवरती डॉक्टरांना बोलावलं जातं. डॉक्टर येतात, कलाला इथे चेक करतात. त्याचबरोबर सरोज जी आहे, सरोज इथे स्वतःच्या साडीचा पदर पटकन फाडते आणि कलाला बांधण्याचं काम करत असते. पण आता प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं की आता इथे कलाच्या बाबतीत नेमकं काय होईल, कशा पद्धतीने हे सगळं सत्य समोर येईल, हे पाहणं खूपच रंजक आणि त्याहूनही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका नवीन एपिसोड सोबत. कारण इथे आता खूपच धमाका होणार आहे. कारण इथे आता कलाचा जो जीव आहे तो अद्वैत कशा पद्धतीने वाचवतो हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत पाहत रहा लक्ष्मीच्या पावलांनी.